मित्रांनो नमस्कार सर्वांना सुप्रभात। बघा, काल शिंदे समितीचा जो अहवाल आहे म्हणजे जस्टिस शिंदे यांचा जो अहवाल होता दुसरा, तो अहवाल काल शासनाकडे स्वाधीन केलेला आहे। आता त्या अहवालाचं वाचन करून आपल्याला समजून जाईल की नेमकं आरक्षण हे कशा प्रकारे दिलेलं आहे मराठा समाजाला। ठीक आहे, पण यापूर्वी बघा काही 3-4 गोष्टी खूप चाललेल्या आहेत या प्रसार माध्यमामध्ये। हे 4 गोष्टी चाललेल्या आहेत खूप, त्यामध्ये जरांगे पाटलाचे स्टेटमेंट आहे वारंवार, गिरीश महाजनांचं, त्यानंतर बच्चू कडूचं आणि प्रकाशजी आंबेडकरांचं, ह्या चौघाचं स्टेटमेंट आहे। ह्या चौघामध्ये एकमेकांमध्ये साम्य नाही। बघा, आपण एक स्टेप बाय स्टेप स्टेटमेंट काय बघून घेऊ एक वेळेस। बघा, आता प्रथमतः समजून घ्या, काल शिंदे समितीचा अहवाल सीएम कडे गेलेला आहे। तो गेला असतानाच पुढला मुद्दा समोर आला। गिरीश महाजन काय म्हणतात की मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळणार नाही। मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलं आहे, देवेंद्रजींनी सांगितलं आहे, अजितदादांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर टिकटावर दिलं पाहिजे। आता सरसकट आरक्षण कोणत्या नियमात देणार असा कुठला नियमच नाही। मी वारंवार ते सांगतोय, मी जरांगे पाटलांना पण तेच सांगितलं की बाबा असं कुठेही सरसकट देण्याचा नियम किंवा कायदा असा कुठे नाहीये। अजून अहवाल वाचला नाही, अजून अहवालामध्ये काय लिहिलेलं आहे, अहवाल कसा मांडलेला आहे हे कुणालाही माहिती नाही, तरी गिरीश महाजन म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण हे सरसगट मिळणार नाही। ठीक आहे, आणि यामागे शासनाची भूमिका काय आहे? शासन काय म्हणते वारंवार, मराठ्याला आरक्षण मिळेल, पण ते कसं मिळेल? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण हे मराठा समाजाला मिळेल, ही भूमिका आहे शासनाची। त्यांचाच माणूस काय म्हणतोय की मराठ्यांना सरसगट आरक्षण मिळणार नाही। हा एक झाला मुद्दा। पुढचा मुद्दा बघून घ्या, जरांगे पाटील काय म्हणतात की आम्हाला शिवाजी महाराजांच्या शपथ खाऊन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। जे उपोषण ज्या प्रमाणे सुटलंय, ज्या शब्दावर सुटलंय, ज्या आश्वासनावर सुटलंय, ते खरं बोलणार म्हणजे बोलणार। मुख्यमंत्री साहेब आज त्यांचा प्रामाणिकपणा राज्यासमोर 100% दाखवून देणार। नसता मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सगळे तोंडावर पडतील, कारण तो कागद आमच्याकडे सुद्धा आहे, त्याचा व्हिडिओ की मराठ्याला आपण सरसगट आरक्षण देऊ। मग जर यांनी असं नाही केलं तर त्यांच्या शब्दाला किंमत राहील का? म्हणजे हे चालू सरकार जे आहे ते तोंडावर पडेल, असं वाक्य जरांगे पाटलांनी म्हणलेलं आहे। आणि त्यांनी तिथे हे बोललेलं आहे की या गोष्टीला आपल्याकडे लेखी पुरावे आहेत, याची व्हिडिओ आहेत। त्यावेळेस शासनानं उपोषण सोडायला आमच्या येऊन त्यावेळेस कुठली आश्वासनं दिलेली आहेत। जर ती आश्वासनं नाही पाळले तर शासन पूर्णपणे तोंडघशी पडेल आणि त्यांना मराठा रोष आहे त्याला समोर जावे लागेल, असं जरांगे पाटलांनी म्हणलेलं आहे। आणि यावरती लगेच मग त्याची भूमिका केलेली आहे बच्चू कडू यांनी। पण बच्चू कडू म्हणतात की हा जो प्रकार आहे तो माझ्या समोर झालेला आहे, त्याला साक्षीदार मी आहे। सरसगट आरक्षण मराठ्यांना दिलं पाहिजे, हे एक मागणी होती। दुसरं एक तर गुन्हे मागे घेण्याबाबत होतं। 15 दिवसात गुन्हे मागे घ्यावे, नोंदी शोधणे, जात पडताळणीच्या करणे, शिंदे समितीस राज्यस्तरीय दर्जा देणे, मागासवर्गीय आयोगाचा अहवाल घेणे आणि नोंदी सापडल्यास मातू व पितू दोन्हीही रक्ताच्या नात्याला कुंभी प्रमाणपत्र देणे, हे एकंदरीत अशी त्यांची। माझ्या पुढे मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितलं होतं की मराठा समाजाला आम्ही आरक्षण सरसकट देऊ, त्यानंतर तुमचे गुन्हे पूर्णपणे मागे घेऊ आणि जे नाते रक्ताची आहेत, ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्या सर्वांना आरक्षण देऊ, असं शासनानं बोललं आहे। असं कोण सांगतंय? बच्चू कडू सांगत आहे। यामध्येच एक झाला मुद्दा विधानसभेमध्ये, त्यावेळेस फडणवीस बोलले होते की गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत। ठीक आहे, हा एकूणच प्रकार आहे आणि हा प्रकार बघा असा चाललेला आहे। आता पुढला मुद्दा समजून घ्या, ह्या पूर्ण गोष्टीवरती जेव्हा आपण विश्लेषण करतो गोष्टीचं सर्व त्यावेळेस समजून जातं। आता पाठीमागे ज्या वेळेस मराठ्याचं आरक्षण रद्द केलं ते का केलं होतं रद्द? त्यावेळेस गायकवाड समितीचा अहवाल कोर्टानं फेटाळला। कोर्टानं सांगितलं मराठा समाज हा मागास नाही, एसबीसी मधून त्यांना आरक्षण देता येणार नाही आणि आरक्षणाची सीमा ही 50% जास्त नसावी, या गोष्टी सांगितलेल्या आहेत मागच्या त्यावेळेस। आता मुद्दा जर हा अहवाल आलेला आहे
शासन काय म्हणतंय, मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधून नाही. जर मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळणार नसेल, त्यांना जर अलग आरक्षण मिळत असेल, आपल्याला मित्रांनो 2 मुद्दे मागचे ध्यानात ठेवावा लागेल. पहिला मुद्दा, मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही असं कोण बोललेलं आहे, न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि पुढलं आहे ते म्हणजे 50% जास्त आरक्षणाचे लिमिट वाढवता येत नाही. मग ह्या 2 पॉइंटचं जर ह्याने सोल्युशन पूर्णपणे आणलं असेल, जर त्यांच्याकडे पूर्ण प्रूफ असेल की आपण हे आरक्षण कोर्टामध्ये सुद्धा टिकवू शकतो, याला कोर्ट ह्याला याचिका दाखल केली तर त्यावरती आपण आपलं म्हणणं खंबीरपणे मांडू शकतो आणि त्यामधून मराठ्याला भेटलेलं आरक्षण हे जाणार नाही. असं असेल तर आरक्षण टिकल. जर मराठ्याला आरक्षण तर अलग भेटलेलं असेल, अलग म्हणजे वेगळं, तर ते टिकवायचं खूप अवघड आहे. ते कितपत टिकल हे काही सांगता येत नाही. आता बघा एकूणच परत परत फिरून 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 मुद्दा त्या ठिकाणी येतो, चौकट फिरते परत येतच एक पशीच. मुद्दा काय, जरांग्यांची मागणी ओबीसी मधनं कुणबी देऊन सरसकट ओबीसी द्या, शासन म्हणते ओबीसीतनं नाही. गायकवाड शिंदे अहवाल येऊन सुद्धा हीच अवस्था सध्या आहे. आणि ह्या सर्व गोष्टीवरती प्रकाशजी आंबेडकर म्हणतात, बघा सर्वांचं ऐकून घेऊन सर्वांचं सगळ्या गोष्टी पाहून प्रकाशजी आंबेडकर म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण कसं द्यायचंय ते पण कसं माहितीये का, कोर्टामध्ये आरक्षण टिकेल आणि त्याचा धक्का ओबीसीला पण लागणार नाही. असं आरक्षण फक्त मीच देऊ शकतो. अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे, पण या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील, त्याच्यामुळे ते मांडणार नाही. नाही, सत्तेमध्ये नवीन सत्ताधारी येऊ द्या, त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन, या राज्यकर्त्यांना नाही सांगणार असं ठामपणे प्रकाशजी आंबेडकर सांगतात. आणि ते पुढे हे म्हणतात की मराठा आरक्षण कसं द्यायचंय ती मला माहित आहे, ती मी देतो, पण सरकार त्यांचं नसावं. जर यांचं सरकार असेल तर मी ह्या गोष्टी सांगणार नाहीत. बाकी सरकार कुठलंही असू द्या, त्यांना मी ह्या गोष्टी सांगतो की मराठ्यांना आरक्षण हे कसं द्यावं लागल आणि ते आरक्षण कशा प्रकारे टिकू शकतं कोर्टामध्ये. ठीक आहे. पण एकूण मित्रांनो हा मुद्दा आहे. आता जे शिंदे अहवाल आलाय तर शिंदे अहवाल कसा आहे, मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधनं मिळणार आहे, सर सगळं दाखले देऊन आरक्षण मिळणार आहे किंवा मराठ्यांना अलग आरक्षण मिळणार आहे हे आपल्याला पाहावं लागेल. ज्यावेळेस आपल्या समोर शिंदे अहवाल येईल त्यावेळेस या गोष्टी समजून जातील. पण जे आरक्षण मिळणार आहे ते आरक्षण खरंच शेवटपर्यंत टिकेल का, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंत 2 वेळेस ह्या गोष्टी होऊन गेलेल्या मराठा समाजासोबत, त्यांना आरक्षण मिळालं पण आरक्षण टिकलं नाही. आता पुढला प्रश्न एकच आहे, फक्त एकच प्रश्न पडतो की हे आरक्षण जर मिळालं तर ते आरक्षण टिकेल का, हा महत्वाचा प्रश्न आहे. तर तुम्हाला एकूण ह्या विषयावरती काय वाटतं की मराठ्यांना आरक्षण हे ओबीसी मधनं मिळेल सरसकट कुणबी दाखले देऊन की ह्यांना अलग आरक्षण मिळेल? तुमचं एकूण याविषयी मत काय आहे ते मत खाली कमेंट करून सांगा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, व्हिडिओ शेअर करत चला. उद्या भेटूया. तुम्हाला सर्वांना जय हिंद, जय शिवराय, जय भीमराय.